नमस्कार. मराठी कडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या इराण अमेरिकेच्या युद्धामुळे भारतातही गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या प्रत्येक घरात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो आणि सिलेंडर कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे प्रत्येक घरात थोड्याफार प्रमाणात हाल होत आहे. अशा परिस्थितीमध्ये गॅस सिलेंडरची बचत हीच निर्मिती हे सूत्र वापरून गॅस सिलेंडरचा काटकसरीने वापर केला पाहिजे. तर आज आपण बघणार आहोत स्वयंपाक करताना गॅस कसा कमी लागेल भाग 1. यापुढे आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत, ज्यासाठी आपल्याला गॅस कसा कमी वापरता येईल हे बघणार आहोत आपण. तर आज आपण बघणार आहोत वाटाणा बटाट्याची भाजी. इथे 1 वाटी ताजा वाटाणा घेतला आहे. बटाटे 2 घेतले आहे. सर्वप्रथम यांचे सालपट काढून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्ही बटाट्याचे सालपट काढून घेऊया. गॅसची बचत करण्यासाठी जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा जास्तीत जास्त प्रेशर कुकरचा वापर केला पाहिजे. तर आज आपण ही भाजी प्रेशर कुकरमध्येच बनवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला गॅस कमी लागेल. आणि त्या अगोदर आपण एक टिप्स फॉलो करणार आहोत, ज्यामुळे अजून गॅस कमी लागेल. तर अशा प्रकारे बटाट्याचे सालपट काढून घेतले आहे व यांना बारीक बारीक तुकड्यामध्ये मी कट करून घेत आहे. तर दोन्ही बटाट्याचे बारीक तुकडे करून घेतले आहे अशा प्रकारे. आता यांना स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे 2 पाण्याने यांना स्वच्छ धुवून घेत आहे मी. वाटाण्यालाही स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता एक भांडं घेतलं आहे, यामध्ये पाणी टाकूया. यामध्ये बटाटा व वाटाणा दोन्ही टाकून घेऊया. ह्या भांड्याला ठेवणार आहोत डायरेक्टली उन्हामध्ये 3 ते 4 तास. आता कडकडीत उन्हाळा आहे, ज्यामुळे उष्णतेमुळे हे चांगले नरम होतील व आपली भाजी लवकर बनेल. वाटाणा कडक असतो आणि अशा प्रकारे उन्हामध्ये ठेवल्यामुळे तो लवकर शिजला जातो. भाजीसाठी लागणार आहे हळद पावडर, लाल मिरची पावडर, जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिंग, घरचा काळा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तेल. वाटाणा व बटाटा यांना 4 तास उन्हामध्ये ठेवलं होतं. आता हे अशा प्रकारे नरम झाले आहे, तुम्ही बघू शकता. आता भाजी बनवून घेऊया. कुकरला गॅसवर ठेवलं आहे. यामध्ये टाकलं आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, हिंग टाकूया थोडंसं, कढीपत्ता टाकला आहे. आता यामध्ये टाकूया वाटाणा व बटाटा जे उन्हामध्ये आपण ठेवले होते आणि ते चांगले सॉफ्ट झाले आहे. याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. 1 ते 1.5 मिनटं परतून घेतलं आहे. त्यानंतर टाकूया यामध्ये पाव चमचा हळद पावडर, लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा, घरचा मसाला टाकला आहे पाऊण चमचा, मीठ टाकूया पाऊण चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. 1 ते 1.5 मिनटं परतून घेऊया याला असंच. याला चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये टाकूया पाणी. बटाटा व वाटाणा ज्या पाण्यामध्ये मी उन्हात ठेवलं होतं तेच पाणी मी इथे टाकत आहे, कारण की त्यात खूप सारे पोषक तत्व आहे. तुम्हाला हे पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही इथे साधं पाणी टाकू शकता. कुकरचं झाकण लावून घेऊया व मीडियम फ्लेमवर याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला नाही आहे, तुम्हाला टाकायचा असल्यास तुम्ही तोही टाकू शकता. तर इथे 4 ते 5 शिट्ट्या काढल्यानंतर पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण उघडलं आहे. हे शिजलं आहे की नाही चेक करून घेऊया. तर हाताने दाबल्यानंतर हे एकदम सॉफ्ट झालं आहे. तर बटाटा आणि वाटाणा चांगला शिजला गेला आहे. तर इथे तयार आहे बटाटा वाटाण्याची भाजी. ही शिजवण्यासाठी मला 5 ते 7 मिनटं लागले आहे व नेहमी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. तर अशा प्रकारे उन्हामध्ये तुम्ही याला 3 ते 4 तास ठेवलं ना, भाजी खूप इझिली लवकर बनेल. अशा प्रकारे भाज्यांना उन्हामध्ये थोडा वेळ ठेवल्यामुळे भाजी खूप इझिली बनते, लवकर शिजते आणि त्यामुळे आपल्याला गॅस कमी लागतो आणि अशा प्रकारे आपण गॅसची बचत करू शकतो. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. गॅस कमी लागावा म्हणून तुम्ही काय करता कमेंट करून तेही सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.